बायबॅक ऑफ शेअर्स. प्रॉब्लेम नंबर 1. प्रॉब्लेम नंबर 1. एंट्रीज वगैरे तुम्ही सगळ्या लर्न केल्या आहेत व्यवस्थित. बायबॅक ऑफ शेअरच्या ज्या एंट्रीज आहेत त्या व्यवस्थित पाठांतर करून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं, आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करायची. प्रॉब्लेम नंबर 1 बघा, समजून घ्या. A limited want to buy 20,000 equity share of ₹20 each. A limited ने डिसाइड केलंय 20,000 इक्विटी शेअर्स 10 रुपये प्रमाणे ₹10 इच 10 रुपये प्रमाणे बायबॅक करायचे. म्हणजे 20,000 इक्विटी शेअर 10 रुपये प्रमाणे, याचाच अर्थ काय की 2 लाख रुपये किमतीचे शेअर्स बायबॅक करायचे. 2 लाखाचे शेअर्स इक्विटी शेअर होल्डर लोकांकडनं काय करायचे, बायबॅक करायचे, त्यांच्याकडनं शेअर्स रिटर्न घ्यायचे. फॉर दिस पर्पज द कंपनी हॅज डिसाइडेड टू इश्यू न्यू प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच फॉर द इक्वॅलेंट अमाउंट. हे 2 लाखाचे शेअर्स बायबॅक करण्यासाठी कंपनीने इक्वॅलेंट अमाउंट म्हणजे या 2 लाखा इतकीच अमाउंट किमतीचे शेअर्स इश्यू केलेत. म्हणजे कंपनीने काय केलंय बघा, कुठे दिलंय, प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच 10 रुपये प्रमाणे प्रेफरन्स शेअर इश्यू केलेत. कितीचे, इक्वॅलेंट अमाउंट म्हणजे 2 लाखाचे. म्हणजे याचा अर्थ काय की कंपनीने 2 लाख रुपये किमतीचे प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच काय केलेत, इश्यूड केलेत. 20,000 इक्विटी शेअर 10 रुपये प्रमाणे 2 लाखाचे शेअर बायबॅक करायचे, आणि 2 लाखाचे शेअर बायबॅक करण्यासाठी कंपनीने 2 लाख रुपये किमतीचे प्रेफरन्स शेअर काय केलेत, इश्यू केलेत. ठीक आहे. मग आता आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. मग आता एंट्री करताना नंबर 1 पहिली एंट्री काय करणार बघा. आधी तर 20,000 शेअर आपल्याला बायबॅक करायचे आहेत, तर पहिली एंट्री करू आपण, अमाऊंट पेएबल टू शेअर होल्डर अगेन्स्ट बायबॅक ऑफ शेअर्स. म्हणजे शेअर होल्डरकडनं आपण जे शेअर्स बायबॅक केलेत त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला शेअर होल्डरला किती रुपये द्यायचे आहेत ती आपण एंट्री करू. ठीक आहे. शेअर बायबॅक करताना शेअर कॅपिटल अकाउंटला नेहमी डेबिट करतात, कारण की शेअर बायबॅक केले तर कॅपिटल रिड्यूस होतं, कॅपिटल कमी होतं, म्हणून शेअर कॅपिटल अकाउंटला नेहमी काय करायचंय, डेबिट करायचं. तर आपण एंट्री काय करणार बघा, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट्स. ठीक आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट्स ₹2 लाख आपल्याला 2 लाख रुपये द्यायचे आहेत. समजली पहिली एंट्री. काही जण एंट्री अशी पण करतात, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू बायबॅक ऑफ शेअर्स अकाउंट्स. ठीक आहे. या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. तर ही पहिली एंट्री. नॅरेशन काय लिहिणार, अमाऊंट पेएबल टू इक्विटी शेअर होल्डर अगेन्स्ट 20,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच बायबॅक. एंट्री नंबर 2. प्रत्येक एंट्री केल्यानंतर नॅरेशन लिहिणं कंपल्सरी, लक्षात ठेवायचं. आता दुसरी एंट्री, 2 लाखाचे शेअर्स बायबॅक करण्यासाठी कंपनीने 2 लाखाचे प्रेफरन्स शेअर इश्यू केलेत. मग डायरेक्ट एंट्री केली आपण बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट तरी चालेल, पण बेटर वे काय आहे की जर 2 लाखाचे शेअर आपल्याला इश्यू करायचे असतील प्रेफरन्स शेअर्स, तर आधी आपल्याला अर्ज मागवावे लागतील. जे इन्व्हेस्टर आहे त्यांच्याकडनं आपल्याला ऍप्लिकेशन्स रिसिव्ह करावे लागतील, बरोबर. मग त्याच्यासोबत ते ऍप्लिकेशन मनी आपल्याला देतील. तर मग डायरेक्ट कॅश मध्ये सेल आउट न करता आधी ऍप्लिकेशन अलॉटमेंट मनी रिसिव्हची एंट्री करून घ्यायची. म्हणजे एंट्री कशी करणार बघा, बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर्स ऍप्लिकेशन्स अँड अलॉटमेंट अकाउंट, अशी एंट्री करायची. म्हणजे आधी ऍप्लिकेशन रिसिव्ह केले आपण
आणि ज्या इन्व्हेस्टर लोकांनी कंपनीकडे शेअर्स घेण्यासाठी ऍप्लिकेशन केले त्यांनी त्याच्यासोबत आपल्याला पेमेंट बी दिलेलं आहे. म्हणजेच ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर्स ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट दोघं एकत्र. 20,000 शेअर्स 10 रुपये प्रमाणे हे पण झाले ₹2 लाख, 2 लाख रुपये. नॅरेशन लिहायचंय, ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट मनी रिसिव्ड ऑन 20,000 प्रेफरन्स शेअर ऑफ ₹10 each. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 3, आता जी ऍप्लिकेशन अलॉटमेंट मनी रिसिव्ड आहे याला प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा. मग एंट्री काय करणार, ऍप्लिकेशन अलॉटमेंट मनी रिसिव्ड एंट्री करताना तुम्ही क्रेडिट केलंय, आता ही अमाऊंट तुम्हाला कॅपिटलला ट्रान्सफर करायची आहे. मग ऍप्लिकेशन अलॉटमेंट अकाउंटला डेबिट करा आणि शेअर कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. म्हणजेच एंट्री करावी लागेल प्रेफरन्स शेअर्स ऍप्लिकेशन अँड allotment account debit to preference share capital account, preference share capital accounts. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित लिहायचं सर्वांनी. प्रेफरन्स शेअर्स ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट किती रुपये, ₹2 लाख, 2 लाख रुपये. नॅरेशन काय लिहिणार, being application and allotment money received on preference shares transfer to preference share capital accounts. ठीक आहे. आणि नंबर 4 लास्ट एंट्री करायची काय, की आपल्याकडे 2 लाख रुपये आले, आता ते 2 लाख रुपये कोणाला द्यायचे, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला. बरोबर, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला 2 लाख रुपये द्यायचे होते ना आपल्याला, मग ते 2 लाख रुपये त्यांना पेड करा. म्हणजे एंट्री काय करणार, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट्स, टू बँक अकाउंट अशी एंट्री करायची. किती रुपये, ₹2 लाख. नॅरेशन काय लिहिणार, बिंग अमाऊंट पेड टू इक्विटी शेअर होल्डर अगेन्स्ट बायबॅक ऑफ शेअर्स. ठीक आहे, या पद्धतीने 4 एंट्रीज तुम्हाला करायचं आहे. समजलं. बघा, कंपनीने 20,000 इक्विटी शेअर बायबॅक केले होते 10 रुपये प्रमाणे. मग 20,000 इक्विटी शेअर 10 रुपये प्रमाणे 2 लाखाचे शेअर बायबॅक केलेत. मग 2 लाख रुपये कुठून येतील, तर त्याच्यासाठी कंपनीने न्यू प्रेफरन्स शेअर इश्यू केले 10 रुपये प्रमाणे फॉर इक्वॅलेंट अमाऊंट. म्हणजे 2 लाख रुपये किमतीचेच कंपनीने नवीन प्रेफरन्स शेअर इश्यू केलेत 10 रुपये प्रमाणे, म्हणजे 20,000 प्रेफरन्स शेअर इश्यू केले असतील. मग आता एंट्रीज कशा करणार, तर सगळ्यात पहिले 2 लाख रुपये किमतीचे शेअर बायबॅक करायचे, म्हणून 2 लाख रुपये इक्विटी शेअर होल्डरला देणं बाकी अशी एंट्री करा. म्हणजे एंट्री करावी लागेल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट ₹2 लाख. समजतंय. त्याच्यानंतर 20,000 प्रेफरन्स शेअर 10 रुपये प्रमाणे आपण इश्यू केले. मग शेअर इश्यू केले तर एकदम कॅश मध्ये विकले जात नाही. कंपनी काय करते, आधी जे इन्व्हेस्टर आहे त्यांच्याकडनं ऍप्लिकेशन अलॉटमेंट मनी रिसिव्ड करते. मग आधी एंट्री करा बँक अकाउंट डेबिट टू प्रेफरन्स शेअर्स ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट अकाउंट ₹2 लाख. त्याच्यानंतर जी ऍप्लिकेशन अलॉटमेंट मनी ती कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा. ऍप्लिकेशन अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आणि त्याच्यानंतर जे 2 लाख रुपये मिळाले ते शेअर होल्डर अकाउंटला पेमेंट करा. म्हणजे एंट्री करावी लागेल इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. या पद्धतीने हा पहिला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. समजले. बायबॅक ऑफ शेअर्स प्रॉब्लेम नंबर 2. सेकंड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. दुसरा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम समजून घ्या. फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल फ्रॉम द बुक्स ऑफ लिमिटेड कंपनी. फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल फ्रॉम द बुक्स ऑफ लिमिटेड कंपनी. एका कंपनीने आपल्याला खालील प्रमाणे इन्फॉर्मेशन अवेलेबल करून दिल्यात. त्याच्यात त्यांनी काय दिलंय, 80,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10 each. 80,000 इक्विटी शेअर आहे 10 रुपयाला एक, म्हणजे एकूण इक्विटी शेअर कॅपिटल ₹8 लाख. 12% प्रेफरन्स शेअर ऑफ ₹100 each, ₹1 लाख. जनरल रिझर्व्ह दिले ₹90,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ₹2,40,000 अँड बँक बॅलन्स दिले ₹3,40,000. ठीक आहे. द कंपनी डिसाइडेड टू बाय बॅक
30,000 इक्विटी शेअर्स आफ्टर सॅटिस्फाईंग द लिगल फॉर्मॅलिटीज. म्हणजे कंपनीने सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज, सगळे टर्म्स कंडिशन पूर्ण केल्यानंतर कंपनीने डिसाइड केलंय की कंपनी 30,000 शेअर्स बायबॅक करणार आहे. आता एक शेअर्स कितीचा आहे असं काही दिलंय का? कितीला बायबॅक केलं, काय केलं नाही. मग आता दिलंय फक्त नंबर ऑफ शेअर्स बायबॅक, की कंपनीने 30,000 इक्विटी शेअर्स बायबॅक करण्याचं डिसाइड केलंय, 30,000 शेअर्स. पण एक शेअर्स कितीला बायबॅक केलंय काही दिलेलं नाही. मग ज्या वेळेस प्रॉब्लेम मध्ये शेअर्स बायबॅक कितीला केलंय दिलेलं नसेल, त्यावेळेस काय करणार की कंपनीचा जो शेअरची फेस व्हॅल्यू आहे, कंपनीचा इक्विटी शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे, जे शेअर बायबॅक केलेत त्याची जी व्हॅल्यू दिली आहे ₹10 इच, त्या ₹10 प्रमाणेच ते शेअर काय करायचे, बायबॅक करून घ्यायचे. म्हणजे 30,000 शेअर ₹10 प्रमाणे ₹3,00,000 किमतीचे शेअर्स काय करायचे, बायबॅक करायचे. ₹3,00,000 किमतीचे शेअर बायबॅक करायचे. म्हणजे इक्विटी शेअर होल्डर लोकांना आपल्याला ₹3,00,000 द्यायचे. इक्विटी शेअर होल्डर लोकांना आपल्याला ₹3,00,000 द्यायचे. 3,00,000चे शेअर बायबॅक करायचे. हे समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आपल्याला जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे. मग ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वगैरे दिलं असेल, म्हणजे प्रॉब्लेम मध्ये आपल्याकडे फ्री रिझर्व्ह आहे. मग फ्री रिझर्व्ह ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये असेल त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी CRR क्रिएट करायचंय. CRR म्हणजे काय? CRR, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. ठीक आहे. मग कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह क्रिएट करण्याचा किंवा किती अमाऊंटने क्रिएट करायचं याचा फॉर्म्युला काय आहे, तर याचा फॉर्म्युला आपण लिहिलाय बघा. CRR, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह इज इक्वल टू नेट व्हॅल्यू ऑफ शेअर बायबॅक. नेट व्हॅल्यू ऑफ शेअर बायबॅक, आपण जितक्या किमतीचे शेअर बायबॅक करतोय ते मायनस नेट व्हॅल्यू, मायनस नेट व्हॅल्यू ऑफ शेअर्स इश्यूड. आपण जे नवीन शेअर इश्यू करतोय ते मायनस करायचे. मग त्याच्यामध्ये दिलंय 3,00,000चे शेअर आपण बायबॅक करतोय, तर 3,00,000चे शेअर्स आपण बायबॅक करतोय. नेट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर बायबॅक ₹3,00,000 मायनस नेट व्हॅल्यू ऑफ शेअर इश्यूड. आपण या प्रॉब्लेम मध्ये शेअर इश्यूड केलेत का? नाही केलेत, म्हणजे इथे 0 येईल. मग 3,00,000 मायनस 0 म्हणजेच किती येईल? ₹3,00,000. तर आपल्याला ₹3,00,000 जो CRR आहे तो क्रिएट करायचा आहे. CRR किती क्रिएट करायचं आपल्याला? ₹3,00,000. मग तुम्ही म्हणाल CRR क्रिएट का करायचंय, तर जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याकडे फ्री रिझर्व्ह अवेलेबल असेल त्यावेळेस जे शेअर्स आपण बायबॅक करतोय ते फ्री रिझर्व्ह मधून करून घ्यायचे. म्हणून आपल्याला कंपल्सरी CRR या ठिकाणी काय करावं लागेल, क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. आता याच्यात आपण एंट्री करू बघा. नवीन शेअर विकलेले नाही, ऍसेट्स, इन्व्हेस्टमेंट वगैरे असं काहीच विकलेलं नाही. सगळ्यात आधी पहिली एंट्री काय करणार, पहिली एंट्री करायची आहे की शेअर होल्डर लोकांना शेअर बायबॅकच्या अगेन्स्ट मध्ये किती देणं आहे. तर 30,000 शेअर आपण बायबॅक करतोय ₹10 प्रमाणे, म्हणजे ₹3,00,000 आपल्याला इक्विटी शेअर होल्डर लोकांना द्यायचे. त्यांच्याकडनं आपण 3,00,000चे शेअर काय केले, बायबॅक केले. मग पहिली एंट्री काय करणार आपण, शेअर बायबॅक अमाऊंट पेबल टू शेअर होल्डर, की आपल्याला शेअर होल्डर लोकांना किती द्यायचे. मग एंट्री करावी लागेल. इक्विटी शेअर दिलंय ना त्यांनी, मग इथे फक्त शेअर न लिहिता काय लिहायचंय, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि कोणाला द्यायचंय पेमेंट, शेअर होल्डर लोकांना, टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट किती रुपये, ₹3,00,000. ₹3,00,000. एंट्री समजली. शेअर्स बायबॅक अमाऊंट पेबल टू शेअर होल्डर, की आपण जे शेअर बायबॅक करतोय त्याचे किती रुपये आपल्याला शेअर होल्डरला द्यायचे, ती अमाऊंट आपण शेअर होल्डर अकाउंटला ट्रान्सफर केली. ठीक आहे. तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. आणि सोपं असं समजत नसेल तर शेअर बायबॅक म्हणजे शेअर आपल्याकडे आले, डेबिट व्हॉट कम्स इन.
आणि कोणी दिले? शेअर होल्डर लोकांनी दिले. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ते गिव्हर आहे. ऍक्च्युली असं नाहीये, पण फक्त समजण्यासाठी लॉजिक लावायला काही हरकत नाही. तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर अकाउंट ₹3 लाख. समजतंय? नॅरेशन लिहून घ्यायचं. नॅरेशन काय लिहिणार? अमाऊंट पेबल टू इक्विटी शेअर होल्डर अगेन्स्ट बायबॅक ऑफ 30,000 इक्विटी शेअर ऍट ₹10 इच. नंबर 2. आता दुसरी एंट्री काय करणार? तर सेकंड एंट्री करायची आपल्याला CRR ची, म्हणजे कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह आपल्याला क्रिएट करायचंय. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह क्रिएट करायचंय. मग कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह कशामधून क्रिएट करणार? तर फ्री रिझर्व्ह मधून. मग आपल्याकडे फ्री रिझर्व्ह 2 आहेत बघा. जनरल रिझर्व्ह आहे आपल्याकडे. एकूण किती आहे जनरल रिझर्व्ह? 90,000. GR आहे आपल्याकडे 90,000. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आहे 2,40,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याकडे 2,40,000. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याकडे 3 लाखापेक्षा जास्त फंड अवेलेबल आहे. मग 3 लाखापेक्षा जास्त फंड अवेलेबल आहे तर याचा वापर करायचा आहे. आणि हा जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठे ट्रान्सफर करायचा आहे? कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्हला ट्रान्सफर करायचं. मग हा जो फ्री रिझर्व्ह आहे, जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यांचा जो बॅलन्स आहे हा नेहमी क्रेडिट असतो. हा बॅलन्स काय असतो? क्रेडिट. मग हा जो बॅलन्स आहे GR आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा तुम्ही CRR ला ट्रान्सफर करताय. मग ट्रान्सफर करताना जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करावं लागेल? यांना डेबिट करावं लागेल. मग एंट्री कशी करणार बघा. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, GR अकाउंट डेबिट. GR अमाऊंट पूर्ण घेऊन घ्यायची 90,000. ठीक आहे. GR ची अमाऊंट पूर्ण घेऊन घ्यायची 90,000 रुपये. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो 2,40,000 आहे. पण आपल्याला 2,40,000 ची गरज आहे का? नाही. GR 90,000 रुपये. आपल्याला CRR क्रिएट करायचं 3 लाख. 3 लाखामधून 90,000 गेले म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा अमाऊंट किती घेणार? फक्त ₹2,10,000. 2,10,000 रुपये. ठीक आहे. बाकी बॅलन्स तो पडून राहील. टू CRR अकाउंट, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट किती रुपये? ₹3 लाख. 3 लाख रुपये. नॅरेशन लिहायचंय. बिंग जनरल रिझर्व्ह अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रान्सफर टू CRR अकाउंट, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट. किंवा मग असंही लिहिता येईल कॅपिटल रिडम्पशन क्रिएट आउट ऑफ जनरल रिझर्व्ह अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. CRR क्रिएट झालं तुमचं आणि त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे. 3 लाख रुपये इक्विटी शेअर होल्डर लोकांना द्यायचे होते. 3 लाख रुपये त्यांना पेमेंट करून द्या. कोणाला पेमेंट करतो आपण? इक्विटी शेअर होल्डरला. ते रिसिव्हर आहे. डेबिट द रिसिव्हर. म्हणून इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला डेबिट करा. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, या पद्धतीने 3 लाख रुपये पेमेंट करून द्यायचे. ₹3 लाख. नॅरेशन लिहायचंय. बिंग अमाऊंट पेड टू शेअर होल्डर, बिंग अमाऊंट पेड टू शेअर होल्डर्स. बस या पद्धतीने 3 एंट्रीज तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये काय आहे? कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह केव्हा क्रिएट करणार तुम्ही? कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह कधी क्रिएट करणार? जेव्हा प्रॉब्लेम मध्ये फ्री रिझर्व्ह दिला असेल तेव्हा. आणि किती क्रिएट करणार? तर त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह इज इक्वल टू नेट व्हॅल्यू ऑफ शेअर बायबॅक मायनस नेट व्हॅल्यू ऑफ शेअर इश्यूड. तर शेअर इश्यूड काही नव्हतं या प्रॉब्लेम मध्ये, म्हणून 3 लाखाचा आपण CRR क्रिएट केलं. क्लिअर? ठीक आहे.